नातेपुते पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी. खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीस 24 तासाच्या आत केले जेरबंद. मौजे नातेपुते इथं दिनांक 14 मार्च 2026 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास पर्वतेश्वर माळ नातेपुते तालुका माळशिरस येथील विजय डोंब्या भोसले वय वर्ष 35 यास त्याची पत्नी कांती विजय भोसले व मेहुणा यया बिर्या काळे राहणार बारामती तालुका बारामती जिल्हा पुणे यांनी बारामती इथं राहायला चल असं म्हणून विजय भोसले याच्यासोबत भांडण करून यया बिर्या काळे यानं मयत नामे विजय डोंग्या भोसले यांच्या डोक्यात दगड घालून व कांती विजय भोसले हिनं सुरीनं विजय भोसले याच्या कानावर मारून त्यास जखमी केले व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून विजय डोंग्या भोसले यास जीवे ठार मारले वगैरे मजकुराच्या फिर्यादीवरून नातेपुते पोलीस ठाण्यास गुन्हा रजिस्टर नंबर 96/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103, 115, 2, 352, 351, 235 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्याची माहिती पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके, पोलीस निरीक्षक संजय जगताप, स्थानिक गुन्हे शाखे सोलापूर ग्रामीण यांना माहिती देण्यात आली. त्या अनुषंगाने मार्गदर्शन प्राप्त करून नातेपुते पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने लागलीच गुन्ह्यातील महिला आरोपी कांती विजय भोसले हिस ताब्यात घेतले व गुन्ह्यातील मुख्य आरोपी यया बिर्या भोसले हा फरार झाला होता. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने कांती विजय भोसले हिच्याकडे चौकशी केली असता सदरचा गुन्हा मी व यया बिरे भोसले या दोघांनी मिळून केल्याबाबत तिनं कबुली दिल्यानं नातेपुते पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी विशाल वायकर यांनी सोबत पोलीस नाईक राकेश लोहार, चालक पोलीस कॉन्स्टेबल संतोष मारे यांच्या पथकानं गुन्ह्यातील मुख्य आरोपी यया बिर्या भोसले राहणार बारामती तालुका बारामती जिल्हा पुणे याची गोपनीय माहिती काढून कौशल्यपूर्ण तपास करून तो रहिमतपूर जिल्हा सातारा इथं मिळून आल्यानं सापळा रचून त्याचा पाठलाग करून त्यास रहिमतपूर जिल्हा सातारा येथून ताब्यात घेऊन गुन्हा घडल्यापासून 24 तासाच्या आत जेरबंद केले आहे.